नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज भाकरे. स्वामी विवेकानंद क्लासेसमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपण एमपीएससीच्या बेसिक स्ट्रक्चर विषयी आयडिया पाहणार की ज्यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून तुमच्या विविध परीक्षा घेतल्या जातात. एमपीएससी तसेच राज्यसेवेच्या मार्फत तुमची वेगवेगळी पदे भरली जातात. राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, त्यासाठी नेमकी कोणती संदर्भ पुस्तकं अभ्यासाची, या सगळ्या बाबींवर आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करू. तत्पूर्वी आजच्या लेक्चरचा थोडंसं इम्पॉर्टन्स समजतो. बघा, आज जे आपल्याला बघायचं आहे बेसिक स्ट्रक्चर, पण तो मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, त्याच्यात यश मिळवण्यासाठी एक कॉमन पाथ आहे. ती युपीएससी असो, एमपीएससी असो, बँकिंग असो, कोणती सरळ सेवा असो, यश मिळवण्यासाठी एक साधा सरळ रूट आहे. म्हणजे किंवा आपण असं म्हणू शकतो ना की जे यशस्वी मुलं यश संपादन करतात ते कोणत्या तरी एका विशिष्ट मार्गावर चालत असं, म्हणूनच त्यांना यश मिळालं आहे ना. किंवा असं म्हणा की ज्या मुलांना लवकर यश मिळत नाही किंवा यशस्वी होत नाही किंवा यश मिळवण्यामध्ये खूप जास्त वेळ लागते, ते नेमकं निश्चितच कोणत्या तरी त्या मार्गावरून धडपडलेले असेल किंवा कोणत्या ना कोणत्या तरी बेसिक चुका त्यांच्यामध्ये होत असेल. तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. याच्या व्यतिरिक्त जे कोणते नवीन मुलं आहे की जे आता नव्यानं या फील्डमध्ये निश्चित आहे, म्हणजे सध्याला ग्रॅज्युएशनला आहे, कमी वयाचे आहेत आणि त्यांना एमपीएससी स्टार्ट करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण हे बेसिक स्ट्रक्चरचं लेक्चर असतो आहे ना. मुद्दा महत्वाचा की जे मुलं नव्याने या फील्डमध्ये येत आहेत त्यांनी सर्वप्रथम तर आपलं टार्गेट निश्चित करायला पाहिजे. टार्गेट स्पेसिफिक असेल केव्हाही बेस्ट. मुद्दा लक्षात घ्या, टार्गेट निश्चित करत असताना सर्वप्रथम तर त्याने हे पाहिलं पाहिजे की त्याला नेमका इंटरेस्ट त्या निश्चित आहे का, किंवा त्याला भविष्यात ऍज अ जॉब करिअर म्हणून त्या फील्डमध्ये जायचं आहे का. बघ ना, तेच टार्गेट निश्चितीनंतर हेही समजलं पाहिजे की त्याचा जो अभ्यासाचा किंवा मेहनतीचा आढावा आहे किंवा आवाका आहे तो त्याच्या क्षमतेत बसेल का. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे की त्याच्याकडे किमान 2 वर्षाचं पेशन्स आहे. या आधारावर जे नवीन मुलं असेल त्यांनी आपलं स्वतःचं सर्वप्रथम टार्गेट निश्चित करायचं आहे. तर आम्ही कन्सिडर करतो की आपल्याला एमपीएससी करायचं आहे. बघा, एमपीएससी करायचं आहे तर एमपीएससी पण खूप व्यापक आहे. माझं तर म्हणणं असं आहे की टार्गेट स्पेसिफिक असलं पाहिजे. तर एमपीएससी मध्ये मी असं म्हणतो की तुम्हाला नेमकं निश्चित पीएसआय करायचं आहे, एसटीआय करायचं आहे, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसेवा करायचं आहे. तुमचं टार्गेट स्पेसिफिक असलं तर तुम्ही, मला तरी वाटते की लवकर तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचा. परंतु याच्यासमोर एक चूक होते. मुलांनी ठरवलं तुम्हाला राज्यसेवा करायचं आहे, मग त्याचं पहिलं पाऊल माहिती आहे कोणचं असतं. सर्वात प्रथम एखाद्या सिनियर मुलाकडून किंवा तज्ञ माणसाकडून तो सर्वात प्रथम मागतोय की मला बाबा या परीक्षेसाठी कोणते पुस्तकं पाहिजे ते पुस्तकं सांग, आणि थेट तो अभ्यासामध्ये घुसतो. मुद्दा लक्षात घ्या. काय म्हणतात ही चुकी आहे. आणि 1-2 नाही, तुम्ही सांगतो आहे जवळजवळ 99% मुलं, बघा तुम्ही पण या गोष्टीचा अनुभव घ्या, जवळजवळ 99% मुलं टार्गेट सिलेक्ट केल्यानंतर थेट अभ्यासामध्ये घुसतात, एक संदर्भ सूची बनवतात, ते पुस्तकं विकत आणतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात. पण एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जर लवकर यशस्वी व्हायचं असेल तर नेमका अभ्यास कोणता करायचा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे अभ्यास तर खूप प्रकार आहे, याच्यामध्येही तुम्हाला आपला आवश्यक किंवा युजफुल घटक, उपयोगी घटक कोणता येणार आहे अभ्यासामधला, आणि अनुपयोगी घटक कोणता आहे हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही थेट अभ्यासात नका घुसू. बघा, मी एक उदाहरण देतो. समजा एखाद्या मुलाला पीएसआय करायचं आहे, एखाद्या मुलाला पीएसआयची तयारी करायची, आणि आपण एक विषय कन्सिडर करू, अर्थशास्त्र. कन्सिडर करा ना, अर्थशास्त्र. पीएसआय एसटीआय एएसओच्या कंबाईनच्या बुकसाठी, कंबाईनच्या एक्झामसाठी
अर्थशास्त्राचा त्याला अभ्यास करायचा आहे ना. आता कंबाईन मध्ये जर आपण सर्वसाधारण पाहिलं तर कंबाईन मध्ये 15 क्वेश्चन हे अर्थशास्त्रावर येते. ओके, कन्सिडर करा. आणि या अर्थशास्त्रासाठी तो कोणतं बुक वापरतोय संदर्भ पुस्तक म्हणून? ते ओव्हरऑल जे वापरलं जाणार आहे, समजा आपण असं म्हणा भगीरथ प्रकाशनचं किंवा आपलं कोळंबे सरांचं अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्थेचं पुस्तक तो वापरत आहे. अरे बघा, बुक खूप मोठा आहे, त्याची प्रिपरेशन चालू आहे कंबाईन साठी, त्याची प्रिपरेशन चालू आहे कंबाईन PSIST ASU साठी, आणि तो अर्थशास्त्राचं कोळंबे सरांचं पुस्तक आणतो. अभ्यास करताना तो पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत अभ्यास करतो. बघा मित्र हो, याच्यात चूक का होते? याच्यात चूक पहा कशी होते. आता इथे म्हणतो आहे की 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे आहे. तुम्ही जर आधीच्या 3-4 वर्षाच्या पेपरचं अनालिसिस जर केलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की हे जे 15 क्वेश्चन येत आहे हे या कोळंबे सरांच्या पुस्तकाच्या 15 किंवा 16 निश्चित टॉपिक वरून येत आहे, युनिट वरून येत आहे. मुद्दा लक्षात घ्या काय म्हणतोय. म्हणजे तसं जर तुम्ही बघितलं तर या अर्थशास्त्र पुस्तकामध्ये जवळजवळ 35 वेगवेगळे युनिट आहे ना, टॉपिक आहे. त्यापैकी 15 ते 16 टॉपिकवर क्वेश्चन येते. म्हणजे साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये या पुस्तकाच्या हिशोबानं या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जवळजवळ 20 टॉपिक हे अनुपयोगी आहे, तर त्याचा उपयोग त्याला केवळ आणि केवळ 15 ते 16 टॉपिकचा उपयोग आहे अभ्यास करताना. तर साधी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ त्या बुक मधलं केवळ आणि केवळ 50% पोर्शन या एक्झाम साठी कामाचा आहे. मग तुम्ही हा अनुपयोगी पोर्शन वाचून आपला किती महत्वाचा हा जो वेळ आहे आपण वाया घालवतो आहे ना. तर महत्वाचं काय म्हणतोय, मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचं टार्गेट सिलेक्ट केल्यानंतर हे अभ्यासच नका जाऊ. त्याच्या आधी तुम्ही तुमचं जे टार्गेट ठरवलेलं आहे त्याचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे ते अभ्यासून घ्या. स्ट्रक्चर अभ्यासल्यानंतर तुमची तिसरं पाऊल असलं पाहिजे. स्ट्रक्चर अभ्यासल्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये काय नेमकं बोलायचं झालं जे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणारच आहे. या स्ट्रक्चर मध्ये काय तर तुमचं नेमका त्याचा सिलेबस काय आहे ना, नेमका त्या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, त्याची प्रिलिम कशी होते, मेन्स किती होते, त्याचे क्वेश्चन कसे असतात, या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये करायचा आहे. या स्ट्रक्चर अभ्यासल्यानंतर तुम्ही प्रिव्हियस पेपरचं अनालिसिस करा. की ज्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट अनालिसिस करा म्हणतो मी, अभ्यास नका. अभ्यास तुमचा अधिक सुरूच व्हायचा. हे कॉमन सेन्सची गोष्ट. मुद्दा काय म्हणायचं आहे मला की त्या पेपरमध्ये जे प्रिव्हियस पेपर आहे त्या पेपरमध्ये जे 15 क्वेश्चन आले आहे ते या पुस्तकातील कोणत्या टॉपिकवरचे आहे ना, एवढंच अभ्यासाचं आहे. म्हणजे तुम्हाला एक निश्चित बघा, याच्यात मी 3-4 वर्षाच्या पेपरचं अनालिसिस म्हणतोय. म्हणजे तुम्ही टार्गेट सिलेक्ट केल्यानंतर सर्वप्रथम जे टार्गेट आहे त्याचं स्ट्रक्चर अभ्यास आहे, नंतर प्रिव्हियस पेपरचं अनालिसिस करा आणि त्याच्या आधारावर अभ्यासाला सुरुवात करा. ओके नाही. आता अभ्यासाला सुरुवात केली, अभ्यास झाला म्हणजे झालं का सगळं तर नाही. मुद्दा लक्षात घ्या, बरेचशा मुलांचा खूप सारा अभ्यास असतानाही ते अनयशस्वी होतात, फेल ठरतात, कारण अभ्यास हा एकमेव घटक इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यासोबत महत्वाचं ठरते लक्षात घ्या पेपर प्रॅक्टिस. एखाद्या मुलाचा अभ्यास खूप असेल परंतु कदाचित 1 घंट्यामध्ये त्याला 100 क्वेश्चन रीडच होत नसेल तर मग त्याचा अभ्यास काय उपयोगी आहे ना. टाइम मॅनेजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. टाइम मॅनेजमेंट आहे, पेपरमध्ये होणारा सी मिस्टेक आहे किंवा कॉन्फिडन्स हा पण एक मॅटर करतोय. म्हणजे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एक लास्ट स्टेज मध्ये जो सर्वात महत्वाचा घटक आहे ते आहे पेपर प्रॅक्टिस. तर हा एक साधा रूट आहे तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा यशस्वी करायची असेल तर. समजताय? पहिले तर आपलं टार्गेट निश्चित करा, त्या टार्गेटचा बेसिक स्ट्रक्चर काय आहे ते, ओव्हरऑल त्याचा सिलेबस काय आहे समजून घ्या. त्या आधारावर प्रिव्हियस पेपरचा अनालिसिस करा. अनालिसिस केल्यानंतर अभ्यासात घुसा आणि अभ्यास झाल्यानंतर किंवा अभ्यास करता करता पेपर प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्ही पावल्या वेळेमध्ये यशस्वी व्हाल जर तुम्ही या रूटचा अवलंब करत असाल तर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला याची पहिली पायरी स्ट्रक्चर ऑफ एमपीएससी पाहायचं आहे. तर बघा याच्यात आपण वेगवेगळ्या बाबी पाहू. सर्वप्रथम तर एमपीएससीच्या मार्फत कोणत्या विभिन्न परीक्षा घेतल्या जातात. तुमच्या गाव मित्रांनो राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, PSIST, ASO कंबाईन आणि कृषी सेवा या वेगवेगळे पद आहे. या वेगवेगळ्या परीक्षा ज्या एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जातात.
परंतु याच्यामध्ये मुलांचा जो सर्वात जास्त कल असतो तो असतो राज्यसेवा. आणि दुसरा महत्वाचा जो कल असतो, जो सर्वात जास्त मुलांचा भार असतो, तो असतो PSIST एलओसी. का बरं असते? तर साधी गोष्ट आहे की या अशा दोन परीक्षा आहे की यांना क्वालिफिकेशन म्हणून एनी ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे सर्व पदवीधारक मुलं या परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे ना. याच्या व्यतिरिक्त अलीकडील नवीन मागच्या वर्षी नवीन नोटिफिकेशन नुसार कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा याही 3 परीक्षांची पूर्वपरीक्षा कंबाईन केलेली आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा म्हणून या 3 परीक्षा येणाऱ्या महिन्या ऍड पासून, म्हणजे 2021 नंतर येणाऱ्या ऍड पासून याची प्रिलिम सुद्धा कंबाईनच होणार आहे. मेन्स मात्र वेगवेगळे होणार आहे. सेम PSIST सारखं. PSIST मध्ये प्रिलिम जी आहे ती प्रिलिम कॉमन आहे, कंबाईन. PSIST 3 एक्झाम्स होती. मात्र याची मुख्य परीक्षा जी आहे ती सर्व पदासाठी वेगवेगळी होऊ शकते, वेगवेगळी होते, आहे ना. तर ठीक आहे, आपल्याला आजच्या सेशन मध्ये या बाकीच्या परीक्षांच्या बाबतीत न पाहता राज्यसेवेच्या बाबतीत बघायचं. सखोल माहिती आपल्याला पाहिजे. पहिली गोष्ट पाहू की राज्यसेवेचा एज क्रायटेरिया काय आहे. राज्यसेवा आणि बाकी एक्झामसाठी सारखंच आहे, तर मुद्दा सेम आहे. बघा, मिनिमम एज क्रायटेरिया किती आहे राज्यसेवेचा? मिनिमम. तर मिनिमम एज क्रायटेरिया राज्यसेवेचा 19 वर्ष सर्व घटकांसाठी, म्हणजे ओबीसी असो, SC असो, ओपन असो, कोणी असो, है ना. मिनिमम क्रायटेरिया 19 वर्ष. तो पदवीधर असेल किंवा पदवीला अपीर असला तरी चालेल, तो परीक्षा देऊ शकतो. परंतु ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस मात्र त्याच्याकडे पदवी असली पाहिजे. ठीक आहे ना. हा मिनिमम एज क्रायटेरिया. मॅक्झिमम किती आहे? मॅक्स किती वेळापर्यंत तो परीक्षा देऊ शकतो तो मुद्दा लक्षात घ्या. याच्यासाठी ओपन अप टू 38 आणि इतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे 43, है ना. म्हणजे वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ओपन कॅन्डिडेट परीक्षा देऊ शकतो, तर बाकीची जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे ते वयाच्या 43व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, येत्या नवीन परीक्षांपासून, म्हणजे 2021 नंतर ज्या नवीन ऍड येणार आहे तेव्हापासून आपल्या MPSCनं राज्यसेवा या सर्व परीक्षांसाठी मॅक्झिमम अटेम्प्टची तरतूद केली आहे. हेही महत्वाचं आहे, लक्षात घ्या काय म्हणतात. अटेम्प्टची तरतूद केली आहे. भविष्यात येणाऱ्या नवीन ऍड पासून ओपन कॅन्डिडेटला मॅक्स 6 अटेम्प्ट देता येईल. इतर मागासवर्गीयांसाठी मॅक्स 9 अटेम्प्ट असेल, तर SC ST यांच्यासाठी 9 अटेम्प्ट असेल. हे पण मजेशीर बाब बघा काय म्हणतो बेसिक बाबीमध्ये. तर आताच्या नंतर ओपन कॅटेगरीचा मुलगा एक तर वयाच्या 38व्या वर्षापर्यंत किंवा मॅक्सिमम 6 अटेम्प्ट देऊ शकेल, जे आधी होईल तो बरोबर. ओबीसी मुलगा 9 अटेम्प्ट देऊ शकेल किंवा वयाच्या 43व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकेल. आता हे अटेम्प्ट कसा काउंट होईल? तर अटेम्प्ट साधी गोष्ट आहे. तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचा अटेम्प्ट काउंट होतोय असं नाही. फॉर्म फिलअप केल्यानंतर जर तुम्ही पूर्व परीक्षा दिली असेल, 2 पेपर दिले असेल किंवा 2 पैकी 1 पेपर दिला असेल किंवा तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही कुठेतरी अपात्र ठरले असेल, या कोणत्याही कंडिशन मध्ये तुम्ही अटेम्प्ट दिला असं राहील. पण इन केस तुम्ही फक्त फॉर्म भरलेला आहे परंतु कोणताच प्रिलिमचा पेपर दिलेला नाही, तर तो अटेम्प्ट काउंट होणार नाही. ठीक आहे. असं तर तुम्हाला या परीक्षेसाठी मॅक्स ओपन साठी 6 अटेम्प्ट आहे, ओबीसी साठी 9 आहे आणि SC ST साठी 9 अटेम्प्ट आहे. त्या व्यतिरिक्त एज क्रायटेरियाचा जो बघतो तर मिनिमम एज क्रायटेरिया 19 आहे, 19 आहे आणि मॅक्सिमम ओपन कॅन्डिडेट साठी 38, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43. याच्या व्यतिरिक्त आपण बघतोय खेळाडू ओपन असो की रिझर्व्ह वाला असो, एक सर्व्हिसमन यांच्यासाठी सुद्धा मॅक्स एज क्रायटेरिया 43 आहे. अपंगांसाठी मात्र 45 आहे. तर ठीक आहे, ती बेसिक आयडिया या ज्या विभिन्न एक्झाम होत आहेत त्या संबंधित आहे ना. चालेल. आता आणखी एक MPSCतून परीक्षा घेतली जातात जे नॉन गॅजेटेड आहे. आणखी मुद्दा एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये राज्यसेवा ही गॅजेटेड आहे, PSIST असो ही नॉन गॅजेटेड आहे, कृषी सेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा ह्या सर्व गॅजेटेड पद आहेत. आणि ही जी आहे ही याच्यासाठी गॅजेटेड संयुक्त परीक्षा येणार आहे. कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवासाठी प्रिलिम मात्र, हो ना. मेन साठी मात्र ती पदानुसार वेगवेगळ्या मेन्स होणार. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हे आणखी होते ग्रुप सी ची एक कंबाईन राहते, त्यामध्ये MPSC क्लर्क, टॅक्स असिस्टंट आणि एक्साइज PSC ची भरती केली जाते. असो काय हरकत आहे. बघा, राज्यसेवेमार्फत कोणची पदे भरली जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या फील्डमध्ये आल्यानंतर किंवा मग जो कोणी राज्यसेवेची किंवा MPSC ची तयारी करताय
त्याचं स्वप्न असते महसूल डिपार्टमेंट मधलं डेप्युटी कलेक्टर किंवा पोलीस खात्यातलं DYSP किंवा ACP आहे ना. तर ही याच्या व्यतिरिक्त ही बरीचशी पद आहे की त्यांची पॉवर ॲज इट इज सेम किंवा बऱ्यापैकी आहे, परंतु आपल्याला या मोजक्या 2-3 पोस्ट माहीत राहते. तुम्हाला आपली बऱ्यापैकी पोस्ट याच्यात दिलेल्या आहेत. तुम्ही MPSCच्या मार्फत कोणत्या पदावर सिलेक्ट होऊ शकता. त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे, ACP आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहे, तुम्ही हा टॅक्स होता. तर सुप्रिटेंडेंट ऑफ स्टेट एक्साइज आहे, डेप्युटी CEO आहे, डेप्युटी. then तहसीलदार, नायब तहसीलदार महसूल डिपार्टमेंट, then BDO, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड भूमी अभिलेख विभाग, then एज्युकेशन ऑफिसर, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, असिस्टंट रजिस्ट्रार, इंडस्ट्रियल ऑफिसर. तर ही वेगवेगळी पदं आहेत. तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे जे विभिन्न विभाग आहेत या विभिन्न विभागांमधले जे वर्ग 1, वर्ग 2 ची जी गॅजेटेड पदं आहेत हे सर्व गॅजेटेड पदं MPSCच्याच मार्फत भरली जातात है ना. जे गॅजेटेड आहे क्लास 1, क्लास 2. ठीक आहे. असं तर नेक्स्ट पहा, राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप कसं आहे याला थोडं हळूवार समजून घेऊ आपण. उदाहरण मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा एकूण 3 टप्प्यात आहे. एकूण 3 टप्प्यामध्ये, ज्यामध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. याच्यामधला प्रिलिम्स जो आहे ही केवळ आणि केवळ चाळणी परीक्षा आहे. याचं तुमच्या सिलेक्शन मध्ये कुठेही नोंद नाही. मात्र ही परीक्षा पास केल्याशिवाय तुम्ही मेन्स देऊ शकत नाही. त्याच्यामुळे यालाही तेवढंच महत्व प्राप्त होते. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे, तुमचं सिलेक्शन ही मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या 900 गुणांपैकी होते. या 900 गुणांपैकी होते. तर आपण एक एक करून याचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, याचं सिलेबस कसं आहे, या गोष्टी आपण अभ्यास करू. राज्यसेवेच्या परीक्षेचा स्वरूप जर बघतो म्हटलं तर प्रिलिम मध्ये 2 पेपर होतात. प्रिलिम मध्ये 2 पेपर होत आहे. एक GSचा, एक CSATचा. GSचा पेपर हा 200 गुणांचा आहे. की जो ज्यासाठी 100 क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 तास. 2 तासासाठी हा पेपर होता. आणि याचं स्वरूप जे आहे ते MCQ रिलेटेड आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या परीक्षांसाठी हा 0.25 आहे, 1/4 आहे. आधीला जो होतो हा 1/3 होता. आता नवीन नोटिफिकेशनच्या हिशोबानं आता MPSCच्या पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो किंवा सगळ्या परीक्षा असो, सगळ्यांचं निगेटिव्ह मार्किंग आहे तो 1/4 असंच आहे ना. आणि दुसरा पेपर CSAT आहे की ज्याच्यामध्ये 200 गुण 80 क्वेश्चन. बघा इथं नॉर्मल डिफरंट आहे, बाकी सेम आहे. इथं प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 गुणांचा आहे ना. बाकी वेळ 2 तासच आहे. आणि याचे स्वरूप MCQ आहे. प्रिलिमचा याचा सिलेबस आपण हळूवार करू. या व्यतिरिक्त मेन्स एकूण 800 गुणांचा आहे. मेन्स एकूण 800 गुणांचा आहे की ज्याच्यामध्ये एकूण 6 पेपर होतात. त्यापैकी पहिले 2 पेपर हे भाषेचे आणि खालचे जे 4 पेपर आहेत हे GSचे. ठीक आहे ना. या भाषेच्या पेपरपैकी पहिला पेपर जो आहे इंग्लिश मराठीचा 100 गुणांचा आणि त्याला अवधी आहे 3 तास. हा डिस्क्रिप्टिव्ह आहे. याच्यामध्ये एसे रायटिंग, ट्रान्सलेशन अँड प्रिसाइज रायटिंग राहते. ते गप्पा आपण समोर सिलेबस पाहणार आहोत. आणि दुसरा जो पेपर आहे हा MCQ बेसवर आहे. 100 क्वेश्चन राहील 100 मार्कासाठी आणि तास राहील एक, त्याचा अवधी राहील 1 तास. हा सेम PSI STM मेथ्सचा जो लँग्वेजचा पेपर होता त्यासारखा इंग्लिश हा मराठी ग्रामर बेसवर आहे. त्या व्यतिरिक्त GS 1 हा 150 गुणांचा आहे. 150 क्वेश्चन राहील, 2 तास राहील, MCQ बेस राहील आणि याच्यात सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. हे सगळं कॉमन आहे. हे सगळं कॉमन आहे सगळ्या पेपरसाठी. असे मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर होतात. त्यातले पहिले 2 भाषेचे आणि शेवटचे जे 4 आहे हे GSचे. ते नेमके कोणचे येणार ते आपण हळूहळू पाहू. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास कर. बघा, मजेशीर बाब आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस दिलाय हा केवळ आणि केवळ 7 टॉपिक मध्ये दिलाय, एकदम शॉर्ट मध्ये. ठीक आहे. असो सध्या समजून घ्या त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. तर एकूण हा सिलेबस 7 घटकांमध्ये कॅटेगराईज केला आहे. यामध्ये सर्वप्रथम चालू घडामोडी तुम्हाला राज्याच्या, राष्ट्राच्या आणि आंतरराष्ट्रीय सर्व महत्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास तुम्हाला प्रिलिमसाठी मेन्ससाठी करावाच लागतो. ठीक आहे. दुसरा टॉपिक आहे हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट.
तर म्हणजे लक्षात घ्या, इंग्लिशच्या स्टेटमेंट वरून तुम्हाला सिलेबस समजून येणार नाही. मी याच्यावर उपाय सांगतो आणखी काय करायचं आपल्याला. तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. आधुनिक इतिहास बघा, सिलेबस मध्ये हे एवढं दिलेलं नाहीये. याच्यात फक्त म्हटलं आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र. पण तुम्हाला करायचं काय काय, प्राचीन इतिहासही करायचं आहे, मध्ययुगीन इतिहासही करायचं आहे आणि आधुनिक इतिहासही करायचं आहे विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र, है ना. देन थर्ड टॉपिक जिओग्राफी. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल करायचा आहे. यामध्ये तुम्हाला प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोलचा समावेश आहे. तर यालाही तुम्हाला अगदी डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. परंतु केवळ एवढ्या 3 टॉपिक वरून तुम्हाला सिलेबस लक्षात येणार नाही. मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे ना. देन तो टॉपिक महाराष्ट्र अँड इंडिया. याच्यामध्ये बघा चौथ्या टॉपिक मध्ये काय म्हणते, भारतीय राज्यघटना, गव्हर्नन्स आणि लोकल बॉडीज म्हणजे आपली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे याचा अभ्यास तुम्हाला 4 टॉपिक मध्ये करायचा आहे. भारतीय राज्यघटना, शासन व्यवस्था आणि आपल्या लोकल, अर्बन अँड रूरल लोकल बॉडीज आहे याचा अभ्यास करायचा. मुख्यत्वे 73 घटना दुरुस्ती कन्सिडर करा, ठीक आहे ना. देन टेक पोर्शन इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा भाग अभ्यासायचा आहे. यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक अँड सोशल सेक्युलर इनिशिएटिव्ह या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन 6th टॉपिक जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज that do not require subject specialization. बघा याच्यामध्ये तुम्हाला इकॉलॉजीच्या पर्यावरणाचा सर्वसाधारण अभ्यास करायचा आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठं स्पेशलायझेशन पाहिजे, खूप डेप्थ मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे असं काही दिलेलं नाही, है ना. आणि जे 7th टॉपिक आहे जनरल सायन्स. आणि जनरल सायन्स मध्ये तुम्हाला काय काय पाहायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला बॉटनी, झुलॉजी, देन केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 4ही टॉपिक तुम्हाला पाहायचं आहे. मोठ्या लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, तुम्ही म्हणा राज्यसेवा फिल्मची तयारी करतो आहे आणि बस या 7 पॉईंट मध्ये सिलेबस संपला आणि याच्यात नेमकं काय अभ्यास करायचा. तर बघा तुम्हाला या सिलेबस वरून एकाएकी समजणार नाही. मी तुम्हाला याचं अनालिसिस देईल सेपरेट व्हिडिओ मध्ये, परंतु तुम्हाला तुमचा स्वतः करायचा अभ्यास, स्वतः सर्व अनालिसिस करायचं आहे. तर तुम्हाला हा जर सिलेबस अगदी योग्य रीतीने समजून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक चांगला पर्याय सांगतो. गेले 3-4 वर्षाचे जे प्रिव्हियस पेपर आहेत जीएसचे ते काढा. त्याच्यामध्ये पॉइंट ओरिएंटेड, सब्जेक्ट ओरिएंटेड, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहे, रिपीट होत आहे, टॉपिकवर म्हणतो ते अनालाइज करा. ते त्या बुकच्या इंडेक्स मध्ये लिहा आणि त्याच्यावर फोकस करा. त्याच्या बाहेर येणार. बघा मी तुम्हाला मगाशी पण एक गोष्ट बोललो, अभ्यास करताना उपयोगी अभ्यास किंवा त्या परीक्षेला आवश्यक असणारा अभ्यास हे समजण्यासह आपल्याला हेही समजलं पाहिजे की त्या परीक्षेसाठी अनुपयोगी घटक कोणता. समजतं ना. म्हणजे अनुपयोगी घटक आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर तुम्हाला ही जी आयडिया येईल, ही आयडिया पेपर अनालिसिसच्या बेसिसवरच येईल. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गेले 3-4 वर्षाच्या पेपरचा अनालिसिस करा आणि तुम्हाला या गोष्टी क्लिअर होईल की नेमकं काय करायचं आहे जीएसच्या पेपरसाठी प्रिलिमच्या. ओके ना. तर सीसॅटचा पेपर, पेपर सेकंड प्रिलिमचा, याच्यामध्ये बघा कॉम्प्रेन्शन आहे. कॉम्प्रेन्शन 50 क्वेश्चन कॉम्प्रेन्शनवर येतात. यापैकी 40 क्वेश्चन या टॉपिकशी संबंधित आहे. तर बाकीचे 10 क्वेश्चन जे आहेत या 10 क्वेश्चन जे आहेत या टॉपिकशी संबंधित आहे. मोठ्या लक्षात ठेवा, दोन्ही कॉम्प्रेन्शनचेच टॉपिक आहे. पहिला जो टॉपिक आहे याच्यामध्ये 40 क्वेश्चन असे राहतात. 40 क्वेश्चन साठी जे कॉम्प्रेन्शन किंवा पॅसेज येतात आपल्यासाठी ते असे राहतात की इंग्लिश मध्ये दिलेलं आहे त्यालाच क्रॉस ट्रान्सलेट केलेलं आहे मराठीमध्ये, है ना. क्वेश्चन पण आणि पॅसेज पण. हा जो 7वा टॉपिक आहे त्याचं क्रॉस ट्रान्सलेशन केलेलं नसते. मराठीतला पॅसेज मराठीतच राहील आणि इंग्लिशचा पॅसेज इंग्लिशमध्येच राहील, ठीक आहे ना. चालेल. तर कॉम्प्रेन्शन तुमचा महत्वाचा टॉपिक आहे, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा, ठीक आहे. असो तर इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. देन थर्ड लॉजिकल रिझनिंग, एनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. ही मजेशीर आहे. हा टॉपिक यातला एकदम मजेशीर आहे. बघा सीसॅटच्या पेपरमध्ये 5 क्वेश्चन या टॉपिकवर राहतात की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. या क्वेश्चन मध्ये तुमच्या डोळ्यासमोर एखादी अशी सिच्युएशन निर्माण केली जाते आणि त्या सिच्युएशनला तुम्ही याचा अधिकारी म्हणून कसं हँडल करू शकता त्या संबंधित ऑप्शन दिलेले राहतात. त्यापैकी तुमच्या ऑप्शनला एकदम पूर्ण मार्क म्हणतात 2.5 मार्क, कोणाला 1 मार्क राहील, कोणाला 1.5 मार्क राहील, कोणाला 0 मार्क राहील. मात्र याला निगेटिव्ह मार्किंग येणार. देन डेव्हलपमेंटल ॲबिलिटी, देन बेसिक न्यूमरसी इंटरप्रिटेशन. हे याला 10th लेवल पर्यंतची कंडिशन टाकली आहे. म्हणजे ते बेसिक मॅथमॅटिक्स आहेत ते आणि
टेबल आहे, ग्राफ्स आहे, डाटा सफिशियन्सी आहे, या 2 घटकांसाठी 10 पर्यंतच्या लेवल पर्यंतचे क्वेश्चन राहील, आहे ना. आणि एक 7th पॉईंट आहे, हा पण कॉम्प्रिहेन्शन स्किल्सचाच आहे, कॉम्प्रिहेन्शन स्किल्सचाच आहे. परंतु याविषयी तुम्हाला मी आयडिया आधीच बोललो की याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा पॅसेज मराठीमध्येच त्याचं क्रॉस ट्रान्सलेशन केलं जात नाही, इंग्लिशचा पॅसेज इंग्लिशमध्ये साधा. खाली काही नोट्स दिलेला आहे, या नोट्समध्ये हा जो 7वा टॉपिक आहे, याच्यामध्ये हा जो 7वा टॉपिक आहे त्या संबंधित माहिती दिलेली आहे. 7वा टॉपिक संबंधी की काही पॅसेज तुमचे इंग्लिशचे पॅसेज इंग्लिशमध्येच राहील, मराठीचा पॅसेज मराठीमध्येच राहील, त्यात क्रॉस ट्रान्सलेशन नाही राहणार. त्याने सेकंड नोट दिली आहे की हे जे क्वेश्चन तुमचे एमसीक्यू बेसिसवर आहे. आणि या थर्ड नोट दिली आहे, तुम्हाला पूर्व परीक्षा पास करायची असेल तर 2ही पेपर जीएसचा आणि सीसॅटचा देणे कंपल्शन आहे. तर हा होता राज्यसेवेचा प्रिलिम्सचा सिलेबस, आहे ना. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे बघा. तुम्हाला आधी बोललो आहे की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर होत आहेत. या 6 पेपरमध्ये 2 पेपर जे आहेत तुमच्या भाषेचे आहेत, है ना, मराठी इंग्लिश. त्यामधला पहिला पेपर जो आहे हा वर्णनात्मक आहे आणि दुसरा जो भाषेचा पेपर आहे हा एमसीक्यू बेसवर आहे. तर भाषेच्या पेपर नंतर जीएसचा फर्स्ट पेपर, याच्यात तुम्हाला इतिहास आणि भूगोलचा अभ्यास करायचा आहे. याला आपण डिटेलमध्ये पाहू, डिटेल सिलेबस पाहू, त्याचा रेफरन्स पाहू, सगळ्या गोष्टी पाहू हळूहळू, ओके ना. तर मेन्सचा जीएसचा सेकंड पेपर आहे, त्यामुळे तुम्हाला भारतीय संविधान, भारतीय राजकारण व कायदे, जवळपास तुम्हाला 10 कायद्यांचा अभ्यास या मेन्सच्या सेकंड जीएसच्या पेपरसाठी करावा लागतो. तर थर्ड पेपर आहे HRD, मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क. आणि फोर्थ पेपर आहे अर्थव्यवस्था, नियोजन, विकास आणि कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता इथे हा जो कृषी आहे ना, बस एक बेसिक आयडिया सांगता येतं. कृषी इथं पण येते आहे आणि भूगोलच्या या कंटेंट मध्ये सुद्धा कृषी येत आहे. इथे येणार कृषी म्हणजे मृदा, हवामान, पर्यावरण या संबंधित टॉपिक आहे तो तुमच्या भूगोलशी संबंधित आहे. आणि कृषी आर्थिक संबंधित ज्या घडामोडी असेल, तरतुदी असेल, टॉपिक असेल ते तुमच्या पेपर 4शी संबंधित आहे. त्याच्या व्यतिरिक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जनरल सायन्स येत नाही बरं. जो तुम्ही फिल्मला पाहताय ते कुठे येते, त्यात तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यामध्ये कम्प्युटर आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, स्पेस स्टडी आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हे सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये अभ्यासू. याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ देईन, चांगला व्हिडिओ देईन, आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला एक प्रिलिम्स बेसिक स्ट्रक्चर लक्षात आलं असेल. मेन्सचं स्ट्रक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहू. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला लागला असेल, आवडला असेल, तुमच्या काही संकल्पना क्लिअर झाला असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असेल, तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. लेक्चरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो थांबून जातो इथे आणि आपण लगेच नंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये लवकर भेटू मेन्सचा सिलेबस. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.